ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली म्हणते, सुमन काकूची पण खूप काळजी वाटते. आता सगळं काही ते धीराने करतायत, पण हे सगळं खूप कठीण आहे त्यांच्यासाठी असं म्हणते आता इथे सायली अर्जुनला. राईट असं म्हणतो आता इथे अर्जुन. नागराज हा खूप डेंजरस आहे आणि तिच्या समोर नाटक करत राहणं म्हणजे खूप रिस्की आहे. पण हॅट्स ऑफ टू सुमन काकू. ती कसं काय मॅनेज करतेय इतकं सगळं तिलाच माहीत. लहानपासून मी तिचा चढलेला आवाज ऐकलेलाच नाही आहे, तरी सुद्धा तिला आज हे सगळं करावं लागतंय असं म्हणतो आता इथे अर्जुन. नागराज काका पण नाटकच करतायत. सुमन काकूवर हात उचलायचे कबूल करत नव्हते आधी. आता हे सगळं आपल्याला कळलंय तेव्हापासून कसं वागायला लागलेत. माझी सुमन म्हणताय, डोळ्यात अश्रू का आणतायत? खोटेपणा आहे अहो सगळा. आणि आज तर बघितलं ना किती चांगलं वागताय त्यांच्याशी असं म्हणते सायली. हो सगळं लक्षात येते माझ्या असं म्हणतो आता इथे अर्जुन. नागराज काकांना काही संशय आला असेल का असं म्हणते आता इथे सायली. सुमन काकूंना अटक करतायत असं तर त्यांना वाटत नसेल ना असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे नागराजाने सुमनला दाखवलंय. तर आता इथे नागराज म्हणतो, हे असं सांगून कोणी विश्वास नाही ठेवणार तुझ्यावर असं म्हणतो आता इथे नागराज. आणि सुमन खूप घाबरलेली असते. आणि सांगणार कोणाला तू, कुणाला सांगणार तू असं म्हणतो आता इथे नागराज. रविराज किल्लेदारला सांगणार तू असं म्हणतो आता इथे नागराज. त्याला तर कधीच खिशात घातलाय मी असं म्हणतो आता इथे नागराज. माझ्या प्रेमात ना आंधळा झालाय तो असं म्हणतो आता इथे नागराज. एवढे प्रयत्न केले तरीही मरत नाही तो असं म्हणतो आता इथे नागराज. मरत नाही असं म्हणते आता इथे सुमन. हो मरतच नाही ना असं म्हणतो नागराज. मरत नाही असं म्हणतो आता इथे सुमन. हो नाही मरत तो असं म्हणतो आता इथे नागराज. तो मरत नाही असं म्हणते सुमन. आणि ऍक्टिंग करायला लागते ती. मी मरणार असं म्हणते आता इथे सुमन. मी मरणार असं म्हणते ती. तुला नाही मारायचंय मला, त्याला मारायचंय असं म्हणतो आता इथे नागराज. एक गंमत सांगू का असं म्हणतो आता इथे नागराज. सांगायचं नाही हा कोणाला, अजिबात नाही सांगायचं असं म्हणतो आता इथे नागराज. 22 वर्षापूर्वी जो रविराज किल्लेदारचा ऍक्सिडेंट झाला होता ना, तो मीच घडून आणला होता असं म्हणतो आता इथे नागराज. आणि आता तो जोरदार हसायला लागतो. नाही कळलं असं म्हणतो आता इथे नागराज. 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदारच्या फॅमिलीचा जो ऍक्सिडेंट घडून आणला होता ना, तो मीच घडून आणला होता असं म्हणतो आता इथे नागराज. मी असं म्हणतो तो महिपत ज्याच्या शेजारी तुला बांधून ठेवला होता ना, तो महिपत त्याला मी सुपारी दिली होती असं म्हणतो आता इथे नागराज. आणि सांगितलं ना त्याला, रविराज किल्लेदार, त्याची ती बायको आणि त्याची ती पोरगी संपून टाकते न. तिघांचाही ऍक्सिडेंट झाला पाहिजे, काही कर, ते मेले पाहिजेत असं म्हटलेलं असतो ना नागराज. ते सांगतो तो ऍक्सिडेंट मीच करून आणला असं म्हणतो आता इथे नागराज. काय असं म्हणतो आता इथे नागराज. वाचली ती तिघे वाचले त्यातून असं म्हणतो नागराज. आणि तरी त्यात प्रॉपर्टीतला एक शताब नाही मिळालेला आहे ह्या नागराज किल्लेदारला असं म्हणून रडत असतो आता इथे नागराज. सगळं सांगून सुमनला. नागराज किल्लेदार नुसतं रविराज किल्लेदारच्या तुकड्यांवर, फेकलेल्या तुकड्यांवर जगतोय. रविराज किल्लेदार द ग्रेट आणि नागराज किल्लेदार काय. तर आता इथे सुमन बघत असते त्याच्याकडे. काय बघते काय असं म्हणतो नागराज. गळे डोळे फाडून बघतेस, जसं की कळलंय तुला सगळं असं म्हणतो इथे नागराज. आणि सांगणार तू आता सगळ्यांना असं म्हणतो इथे नागराज. आणि हसतो तो. तर आता इथे तो म्हणतो, कुणाला सांगणार का ए सुमन, कुणाला सांगणार तू असं म्हणतो इथे नागराज. हा रविराज किल्लेदारला असं म्हणतो तो, का त्या अर्जुनला असं म्हणतो इथे नागराज, का पोलिसांना असं म्हणतो तो. सांग ना असं म्हणतो इथे नागराज. बोंबलून सांग असं म्हणतो इथे नागराज. की मीच केलं होतं तुला आणि मैपतला किडनॅप असं म्हणतो इथे नागराज. सांग 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदारच्या फॅमिलीचा जो ऍक्सिडेंट झाला होता तो मीच घडून आणला होता असं म्हणतो इथे नागराज. मीच आहे खरा मास्टर माइंड, सांग त्यांना असं म्हणतो इथे नागराज. तर आता इथे सुमने सगळं ऐकलेले असते बघा प्रेक्षक हो. तर आता नागराज म्हणतो, तुझ्यावर विश्वास कोण ठेवणार सुमन असं म्हणतो नागराज. वेडी झाली आहे, सगळ्यावर परिणाम झालाय तुझा कोण विश्वास ठेवणार, कोण विश्वास ठेवणार तुझ्यावर असं म्हणतो इथे नागराज. डॉक्टर म्हणाले की अवघड आहे, काही लक्षात नाही राहत तिच्या आता असं म्हणतो नागराज. आता डोक्यावर परिणाम झालाय हा असं म्हणतो इथे नागराज. आता डॉक्टर आले होते असं म्हणतो इथे नागराज. हे बघ असं म्हणतो इथे नागराज. हा गोळ्या, डॉक्टरांनी गोळ्या दिल्या असं म्हणतो इथे नागराज. आणि मी म्हटलं हे सुमनला द्या म्हणजे तिला बरं वाटेल असं म्हणतो इथे नागराज. हे बघ गोळ्या, पण या गोळ्या मी तुला देणारच नाहीये सुमन असं म्हणतो इथे नागराज. तर आता इथे तो म्हणतो, कारण ह्या जर तू घेतल्यास तर तुला बरं वाटेल असं म्हणतो इथे नागराज. आणि तुझं बरं होणं माझ्यासाठी फायद्याचं नाही आहे असं म्हणतो इथे नागराज. कारण तू माझ्या डोक्यात गेली आहेस असं म्हणतो इथे नागराज. अनेक वर्ष माझ्या डोक्यात गेलीस तू, आणि आता तर प्रचंड डोक्यात गेलीस तू असं म्हणतो इथे नागराज. तर आता इथे तो खूप चिडलेला असतो बघा प्रेक्षक हो सुमनवर. जेवायचं असेल तर जेव, नाही तर मर असं म्हणतो आणि तिला फेकून जातो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे क्वार्टर पडलेली असते बघा प्रेक्षक हो सुमन. तर आता इथे सुमन उभारते परत. तर आता ती बसते कॉटवरती आणि रडायला लागते ती जोरात. तर आता इथे सुमन विचारत पडते आणि ती खूप रडत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तिने रेकॉर्डिंगला करायला ठेवलेला असतो ना आपला फोन, तर आता तो बंद करते बघा प्रेक्षक हो. ती बघते तिच्याकडे. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय.
तर आता इथे अस्मिताला इंजेक्शन देत असतो अश्विन. अरे असं म्हणते आता इथे अस्मिता, कारण इंजेक्शन देत असतो ना तिला आता इथे अश्विन. तर आता इथे समोर तिच्या कल्पना, अर्जुन आणि सायली थांबलेले असतात. तर आता त्रास होत असतो त्या सगळ्यांना बघून की अस्मिताला इंजेक्शन लागतायत म्हणून. ठीक आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. तर ठीक आहे असं म्हणतो आता इथे अस्मिता. अस्मिता ठीक आहे ना असं म्हणतो अर्जुन. ओके, पुढचे 5 दिवस तिला मेडिसिन्स घ्यावे लागतील, होईल ती ठीक असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे अश्विन बघतो अस्मिताकडे. मी जरा आलेच असं म्हणते आता इथे कल्पना. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे सगळेजण बघतात कल्पनाकडे, मात्र कल्पना निघून जाते तिथून. तर आता इथे अर्जुनला समजतच नाही कल्पना का गेली आहे म्हणून. तर आता इथे अर्जुन बघतो बघा प्रेक्षक हो अस्मिताकडे. तर आता इथे अर्जुन म्हणतो, बायको मी ऐकलंय की प्रेग्नेन्सीमध्ये बाईच्या चेहऱ्यावर ग्लो येतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो म्हणतो, म्हणजे हे खरंच असेल, मला माहित नव्हतं. बघ 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 बघ, अस्मिताच्या चेहऱ्यावर किती ग्लो आलाय असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि तो मस्करी करत असतो, उगाच काहीतरी बोलू नकोस रे असं म्हणते आता इथे अस्मिता. अरे खरंच खरंच सांगतोय मी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सगळे हसतात, अश्विन आणि सायली. पण एक प्रॉब्लेम आहे अस्मिता असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. प्रेग्नन्सीचा जो ग्लो असतो ना तो डिलिव्हरी नंतर निघून जातो असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सगळे हसत असतात आणि मग सुरू होईल हॉरर शो असं म्हणतो आता इथे अश्विन आणि अर्जुन. मी तुमचा जीव घेईन हा असं म्हणते आता इथे अस्मिता. अस्मिता ताई, तुमच्या आधी ना मीच ह्यांना बरोबर सरळ करते असं म्हणते आता इथे सायली. काय हो अस्मिता ताईंच्या अशा अवस्थेत पण तुम्ही चेष्टा करणं थांबत नाही ना असं म्हणते आता इथे सायली. आणि अश्विन भाऊजी, तुम्ही अशा नाती लावून ह्यांच्या चेष्टा करू नका असं म्हणते आता इथे सायली. असू देत ग, तो ग नीट वागले ना तर चैन नाही पडणार मला असं म्हणते आता इथे अस्मिता. तर सगळे हसतात. तर आता इथे अर्जुन म्हणतो, बघितलं बघितलं, आणि माझा मूड ठीक करण्यासाठी सगळं नॉर्मलच असल्यासारखं वागतायत असं म्हणते आता इथे अस्मिता. कळते मला असं म्हणते ती. तर आता इथे अर्जुनचा तोच प्लॅन असतो, पण सगळं नॉर्मल आहेच असं म्हणतो आता इथे अश्विन. ह्या घरात फक्तच एक गोष्ट ॲबनॉर्मल आहे आणि ती म्हणजे अस्मिताई असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे दोघे हसतात अश्विन आणि अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो, बघ बघ किती गोड हसलीस तू, स्वीट स्माईल असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सायली पण हसते. तर आता अर्जुन बघतो सायलीकडे. तर आता अर्जुन म्हणतो, बायको बघ बघ अस्मिता इकडे बघ असं म्हणतो आता इथे अर्जुन. असं गोड हसायचं असतं, मग आपण जरा क्यूट दिसतो नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की मी हसत नाही असं म्हणते सायली. कधी हसतेस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. कधी हसतेस तू असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे सगळे हसायला लागतात सायलीकडे बघून. बघावं तेव्हा आईचा चेहरा कायम खूप असतो असं म्हणतो आता इथे अर्जुन. मी काही नाही केलं ना तरी चिडते माझ्यावर असं म्हणतो आता इथे अर्जुन. हां असं म्हणते आता इथे सायली. बघ 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 असं म्हणतो आता इथे अर्जुन. असे डोळे मोठे करून बघते माझ्याकडे आणि घाबरवते, मला भीती वाटते ना मला असं म्हणतो अर्जुन. काय काय बोलताय तुम्ही असं म्हणते आता इथे सायली. आणि दोघांचं भांडण चालू होतं सायली आणि अर्जुनचं. तर आता अस्मिता आणि अश्विन बघत असतात बघा प्रेक्षक होते भांडण, आणि ते खूप आनंदात असतात ह्यांचं भांडण बघून. तर आता इथे ऑडिओ बंद केलेला आहे बघा प्रेक्षक हो. किती गोड जोडपं आहे हे असं म्हणते आता इथे अस्मिता. एकमेकांची मस्करी करतात, खोटं खोटं भांडतात, पण एकत्र असतात असं म्हणते अस्मिता. मग माझ्याच नशिबात असं का होतं असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि आता ती विचारत पडते. तर आता इथे अर्जुन आणि सायलीचं भांडण मात्र चालूच असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज आणि सुमनला दाखवलंय. तर आता इथे नागराज आपली केस सेट करत असतो आणि आता तो बघतो सुमनकडे. तर सुमन मात्र घाबरत असते बघा प्रेक्षक हो. तर आता कालपासून हे सतत माझ्या आजूबाजूला येते असं म्हणते आता इथे सुमन. मला अर्जुन सायलीला व्हिडिओबद्दल कळवताच आलं नाही असं म्हणते आता इथे सुमन. पण आता हे बाहेर निघालेले दिसत आहेत असं म्हणते आता इथे सुमन. आता सायलीला फोन करता येईल असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. सुमन असं म्हणतो आता इथे नागराज. ए सुमन असं म्हणतो आता इथे नागराज. आणि सुमन बसलेली असते तिथेच कॉटवरती. तर आता इथे नागराज जातो सुमनकडे बघा प्रेक्षक हो. नागराज म्हणतो तिला, काय 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 झालं तुला हां असं म्हणतो आता इथे नागराज. तर आता इथे सुमन परत ॲक्टिंग करायला लागते. तर आता इथे ती ॲक्टिंग करते परत की निळा निळा असं म्हणत असते ती. निळा लाल असं काय काय म्हणायला लागते ती, पांढरा असं म्हणायला लागते ती. तर नागराज म्हणतो, शुक शुक शुक, गप गप्प असं म्हणतो आता इथे नागराज. आता बघ, आता तुझं थोबाड बंद ठेवायचं असं म्हणतो आता इथे नागराज. सारखं सारखं तुझ्याशी चांगलं वागून मला कंटाळा आला आणि दुसऱ्यांसमोर नाटक करायचा त्याचा त्याचा तर अजून कंटाळा आला असं म्हणतो नागराज. तेव्हा आता शांत बसायचं सुमन असं म्हणतो होता इथे नागराज. शांत शांत असं म्हणतो तो, गप्पा असं म्हणतो होता इथे तो. तर आता इथे नागराज हसतो खूप बघा प्रेक्षक हो. आणि आता तो निघून जातो तिथून. तर आता इथे सुमन मात्र बघत असते तो गेला काय म्हणून. तर आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो, ती बघते गेला काय तिथे उभारून की गेला काय नागराज म्हणून. तर आता इथे जाते ती आपल्या उशीकडे आणि आता तिच्या हातामध्ये तो तिचा फोन घेते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे चालू करते ती आपला फोन. तर आता इथे त्याच्यामध्ये असतं, जाऊन सांग तिला की मीच तुला आणि मैपतला किडनॅप करून ठेवलं होतं म्हणून असं म्हणतो ना नागराज. तर तो व्हिडिओ बघून आता इथे समोर रडत असते. जाऊन सांग त्यांना
की रविराज किल्लेदाराच्या फॅमिलीचा 22 वर्षापूर्वीचा ॲक्सिडेंट मीच घडवून आणला होता असं म्हणतो ना नागराज. ते सगळं आठवतं आता तिला आणि ती बघत पण असते तो व्हिडिओ. तर आता रडत पण असते ती तो व्हिडिओ बघून. मीच आहे तो, मीच आहे तो, मीच आहे तो खरा मास्टर माइंड असं म्हटलेलं असतो ना नागराज. ते सगळं आता ती बघते आणि तिला खूप आता भीती वाटत असते आणि रडत पण असते ती. तर आता इथे ती सेंड करत असते तो व्हिडिओ बघा प्रेक्षक हो. तर आता फोन करते ती. अशाच हसत राहा. अस्मिताताई असं म्हणते, आता इथे सायली तुमच्या डोळ्यात पाणी बघवत नाही हो मला असं म्हणते. आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अर्जुन म्हणतो आणि आम्हाला पण सो स्माईल असं म्हणतो. आता इथे अर्जुन, तर आता इथे अश्विन पण असतो तिथेच. तर आता इथे तेवढ्यातच कॉल येतो सायलीला. तर आता इथे सायली जाते बघा प्रेक्षक हो कॉल घेण्यासाठी. तर आता इथे अस्मिता खूप खुश झालेलं दाखवलंय. तर आता इथे गप्पा गोष्टी करत असतात अर्जुन वगैरे. तर आता इथे सायली म्हणते, हॅलो हॅलो सायली असं म्हणते. आता इथे सुमन यांनी माझ्यासमोर सगळं कबूल केलंय असं म्हणते. आता इथे सुमन, भाऊजी आणि वहिनीचा अपघात ह्यांनीच घडवून आणलेला होता असं म्हणते. आता इथे सुमन, काय असं म्हणते. आता इथे सायली, मी मनोरुग्ण आहे असं समजून ह्याने माझ्या समोर सगळं सांगितलं असं म्हणते. आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो आणि मी ते रेकॉर्ड केलं असं म्हणते. आता इथे सुमन, काय सांगताय असं म्हणते. आता सायली, मी तो व्हिडिओ पाठवू का तुम्हाला असं म्हणते. आता इथे सुमन, हे बघा तुम्ही आधी शांत व्हा सुमन काकू आणि आम्ही तिथेच येतो समोरासमोर, आम्ही काय ते बघू, पण एक गोष्ट मला सांगू नका हा, कोणाला सांगू नका ही गोष्ट असं म्हणते ती. तर आता तेवढ्यातच नागराज येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमन पाठीमागे घेते तो फोन आणि फेकते तो खाली ती फोन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती बघते उलटून. तर आता इथे सायलीला पण धक्का बसतो काय झालं म्हणून. तर अर्जुन बघतो सायलीकडे बघा प्रेक्षक हो. सुमन काकू असं म्हणते आता इथे सायली आणि इशारा करते ती आता इथे अर्जुनला. तर आता इथे अस्मिता आणि अश्विन बोलतच असतात. तर आता इथे अर्जुन ला सांगते ती काहीतरी काय. तर आता अश्विन म्हणतो काय प्रॉब्लेम झाला काय, नाही नाही काय नाही असं म्हणतात. आता इथे अर्जुन आणि सायली, आधीची भांडण होऊन 5च मिनिटं झाले तसं म्हणते आता इथे अस्मिता. पुढच्या भांडणाची वेळ आली सुद्धा असं म्हणते आता इथे अस्मिता. हा ऍक्च्युली असं म्हणतो आता इथे अर्जुन. नाही नाही असं अजिबात नाही अस्मिता ताई, बरं आता तुम्ही आराम करा, झोप काढा असं म्हणते सायली. आम्ही ते थांबत नाही हा असं म्हणते ती. अस्मिता असं म्हणतो आता इथे अश्विन, मी सांगितलेली गोळी घे आणि झोप असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि काही झालं तरी मला कॉल कर किंवा आवाज दे असं म्हणतो आता इथे अश्विन. अँड कीप स्माइलिंग ओके असं म्हणतो आता इथे अर्जुन. येतो मी असं म्हणतो होतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे अश्विन, अर्जुन आणि सायली बाहेर जातात आणि अस्मिता झोपते. तर आता इथे सुमंड्या दाखवले परत. तर आता इथे नागराज येतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप घाबरलेलं दाखवले सुमनला. तर आता इथे नागराज म्हणतो, सुमन घड्याळ आलं होतं असं म्हणतो आता इथे नागराज, ते घ्यायला आलं होतं. ओ ओ ओ ओ काय झालं तुला असं म्हणतो आता इथे नागराज, काय झालं आमच्या बायकोला असं म्हणतो आता इथे नागराज. ए पाणी आणू असं म्हणतो आता इथे नागराज. पाणी पिलं की बरं वाटेल हा, पाणी पाणी असं म्हणतो आता इथे नागराज. मी घेते असं म्हणून आता इथे जाते सुमन तिथून. तर आता इथे नागराज तिथेच असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हसायला लागतो नागराज. तर आता इथे नागराज आपलं घड्याळ घालतो आणि फोन मात्र तिथेच पडलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रिया झोपलेली असते आणि आता इथे अश्विन आपलं काय काय सामान घेत असतो कपाटामधून. तर आता इथे अश्विन आपला रुमाल घेतो. तर आता इथे प्रिया म्हणते, अश्विन तू निघाला सुद्धा असं म्हणते आता इथे प्रिया. अरे बापरे असं म्हणते प्रिया, मी उठले कसे काय नाही लवकर असं म्हणते आता इथे प्रिया. सॉरी सॉरी, एक काम कर तू आवरून घे, मी पटकन तुझ्यासाठी नाश्ता करते असं म्हणते प्रिया आणि कॉफी पण करते असं म्हणते ती. तर आता इथे अश्विन आपलं बॅग वगैरे भरत असतो बघा प्रेक्षक हो. अश्विन असं म्हणते आता इथे प्रिया, माझ्याशी बोलणारच नाहीस का तू असं म्हणते आता इथे प्रिया. मी मान्य करते, अरे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं म्हणते आता इथे प्रिया. पण मी तसं का केलं हे मला खरंच माहित नाही असं म्हणते आता इथे प्रिया. पण मला आता कळतंय की मी असं वागायला नको होतं असं म्हणते ती. तर आता इथे खरंच खरंच असं म्हणते ती. तर अश्विन थांबतो आणि बघतो तिच्याकडे बघा प्रेक्षक हो. आता ओळखतो तो आणि आता इथे बघतो तो प्रियाकडे आणि म्हणतो, आत्ता कळतंय का असं म्हणतो आता इथे अश्विन. आता कळतंय, जेव्हा तू ते करत होतीस तेव्हा नव्हतं कळत असं म्हणतो आता इथे अश्विन. का केलंस तू हे सगळं सांग बरं असं म्हणतो तो. सांग सांग अगं बोल ना असं म्हणतो तो. तर आता इथे खूप चिडतो तो. आता नाही बोलणार तो असं म्हणतो तो, कारण तुझी जे काय केलेस ना तू ते उच्चारायला लाज वाटते ना असं म्हणतो अश्विन. घरातलं अन्न रस्त्यावर फेकून देणं ही काय पद्धत आहे असं म्हणतो आता इथे अश्विन. कोणाचा तरी घात असा वाया घालायचा, कोणाचा तरी घास असा वाया घालायचा का असं म्हणतो तो. माझं काही ऐकणार नाही असं वाटतंय मला, ह्यानं दुखावून मी या घरात टिकू शकणार नाही असं म्हणते प्रिया. सुभेदार आधीच मला बाहेर काढायला टपलेत, आता जर हाही माझ्या विरोधात केला तर असं म्हणते आता इथे प्रिया, तर सगळंच संपेल असं म्हणते ती मनातल्या मनात आणि माफी मागते ती अश्विनची आणि हात जोडते तिच्यासमोर. अश्विन मला कळतंय माझं खरंच खूप खूप चुकलंय असं म्हणते प्रिया. मी रागाच्या भरात असा वेडेपणा करून बसले असं म्हणते ती. पण पण मी परत असं काही नाही करणार असं म्हणते ती. माझ्यावर एकदा विश्वास ठेव असं म्हणते ती. तर आता इथे पाय धरते ती अश्विनचा. मला माफ कर अश्विन असं म्हणते ती. मला प्लीज माफ कर, मी असं परत नाही करणार, मी नाही करणार असं म्हणते ती. ए उठ असं म्हणतो आता इथे अश्विन. असली नाटकं ना माझ्यासमोर नाही करायची कळलं असं म्हणतो आता इथे अश्विन. मला तुला माझे
पाय थराला लावून माझा मोठेपणा दाखवायचं नाहीये. तुला जर का खरंच पश्चाताप होत असेल ना, तर तुझ्या वागणं दिसायला हवं, कळलं? असं म्हणतो आता इथे तो. तुझ्यामुळे घरातल्या सगळ्यांसमोर माझी मान खाली गेली आहे, असं म्हणतो तो. तर आता इथे खूप चिडतो बघा प्रेक्षक अश्विन. आणि तो तिला वॉर्निंग देतो, परत असं व्हायला नको असं म्हणतो तो आणि वॉर्निंग देतो तिला. तर आता प्रिया म्हणते, नाही होणार, नाही होणार, प्रॉमिस असं म्हणते ती. आणि हात पकडते ती अश्विनचा. तर आता तो तिचा हात बाहेर काढतो आणि शेवटचं सांगतो असं म्हणतो तो, पुन्हा असं झालं तर मी गप्प बसणार नाही असं म्हणतो आणि वॉर्निंग देतो तो तिला. तर आता खूप जास्त चिडलेलं दाखवलंय अश्विनला. आणि आता तो आपली बॅग घेतो आणि निघून जातो बघा प्रेक्षक तिथून. तर आता इथे प्रिया मात्र विचारत पडते. तर आता इथे अर्जुन आणि सायली येतात. सुमन काकूंनी नागराज काकाचं कन्फेशन रेकॉर्डिंग केलं असं म्हणतो तो. तर आता कल्पना बघते दोघांना, ते काय माहित नाही, पण मी त्यांना सांगितलं की आम्ही तिथे लगेच येतो असं म्हणते आता इथे सायली. आणि नेमकं बोलता बोलता फोनच कट झाला असं म्हणते सायली. काय असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता इथे कल्पना बघत असते त्या दोघांना. आय होप ते ठीक असेल, आपण लगेच निघूया असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता कल्पना म्हणते, सायली सायली असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे कल्पना येते बघा प्रेक्षक तर आता ती म्हणते, अगं काय झालं असं म्हणते ती. अस्मिता ठीक आहे ना असं म्हणते कल्पना. हो हो बरं आहेत ते असं म्हणते आता इथे सायली. बरं सायली, तू जरा भाजीला फोडणं देशील का, आणि मी कणिक मळून ठेवली आहे, तू जरा पोळ्या करून देशील असं म्हणते आता इथे कल्पना. तर हो असं म्हणते सायली. तर आता इथे अर्जुन म्हणतो, मॉम आम्हाला खरं तर आम्हाला अर्जंट कामासाठी बाहेर जायचं होतं असं म्हणतो आता इथे अर्जुन. ओ असं म्हणते कल्पना, सॉरी माझ्या लक्षातच नाही आलं. ठीक आहे तुझा, मी बघते स्वयंपाकाचं असं म्हणते कल्पना. हे जातील एकटे, मी बघते पोळ्या असं म्हणते आता इथे सायली. अगं सायली, अगं घरातली कामं तू रोजच करतेस असं म्हणते कल्पना. तर आता तो म्हणतो, "हो, हो. पण अर्जुनच्या कामामध्ये तुझी केवढी मदत होते माहीत नाही का मला? हा माझा वकील मुलगा आहे ना, तो फक्त डोक्याने विचार करतो," असं म्हणते आता इथे कल्पना. "पण तू सगळ्यांच्या मनातल्या भावना ओळखू शकतेस," असं म्हणते आता इथे कल्पना. "अगं म्हणून तर तुझ्या गुणांमुळे तू अर्जुनची एखादं केसचं रूपच बदलून टाकतेस ना," असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे कल्पना म्हणते, "मग अशा गुणी मुलीला घरामध्ये का बसवून ठेवायचं?" असं म्हणते कल्पना. "मला सगळी कामं तुमच्यावर टाकून जायचं नाही," असं म्हणते आता इथे सायली. नाही मग रोज सकाळी उठून तू सगळी कामं करतेस ते चालतं का असं म्हणते आता इथे कल्पना. हां असं म्हणते आता इथे ती बघा प्रेक्षक काय असं आहे की सून म्हणून तू सगळ्या जबाबदाऱ्या घ्यायच्यास आणि सासू म्हणून मी आयतं बसून खायचं असं म्हणते आता इथे ती. ते काय नाही, हा घर सगळ्यांचं आहे ना, तर मग जबाबदाऱ्या सुद्धा सगळ्यांनी घ्यायच्या असं म्हणते आता इथे कल्पना. हां तर आता इथे अर्जुन म्हणतो, बघितलंस बघितलंस तुला कशी फंटॅस्टिक सासू मिळाली ती असं म्हणतो अर्जुन. हो तर मी वटपौर्णिमाला यावर्षी हा पण व्रत करणार आहे की येणाऱ्या 7 जन्म माझ्या नवऱ्याची हीच आई राहू दे म्हणून, आणि येणारे 7 जन्म काय 17 जन्मभर ही सासू मी कोणाला देणार नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता सगळे हसतात बघा प्रेक्षक तर आता इथे कल्पना पण हसते. तर आता इथे आजचा भाग इथे संपतो बघा. त्यामध्ये काय ते जाऊन सांग त्यांना, मीच तुला आणि महिपतला किडनॅप करून ठेवलं होतं असं म्हणून असतं ना त्या फोनमध्ये. जाऊन सांग त्यांना, रविराज किल्लेदारच्या फॅमिलीचा 22 वर्षांपूर्वी मीच ॲक्सिडेंट घडवून आणला होता म्हणून. असा तो व्हिडिओ बघतो आता इथे अर्जुन. खरं तर मी हे सगळं सिनियरपासून लपवू शकत नाही. मी आता सिनियरला फोन करतो आणि मग पोलिसांना असं म्हणतो अर्जुन. आणि तो व्हिडिओ तिच्या हातात असतो. नागराज काकांचे 100 अपराध आता भरलेत असं म्हणते आता इथे सायली. आता त्यांची सुटका नाही. तर आता हे रिकॅपमध्ये असतं बघा प्रेक्षक, आणि सुमनच्या फोनमध्ये सगळं बघता येते. तर आता इथे प्रोमो सुद्धा इथे समजून आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.